मुंबई येथील घटनेचा समता सैनिक दलाने नोंदवला निषेध। तहसीलदारमार्फत राज्यपालांना निवेदन। मुंबई येथे बौद्ध समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाचा समता सैनिक दलाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे। दरम्यान या अनुषंगाने 21 जून रोजी तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पवई मुंबई येथे बौद्धांची घरे ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पडले, तसेच तेथील लोकांना आई बहिणींना क्रूरपणे पोलीस प्रशासनाकडून मारहाण करण्यात आली व बौद्ध विहारामध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली। त्यांना न्याय देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या समर्थनार्थ शासनाचा निषेध करण्यात येत आहे। निवेदन देतेवेळी समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरच्या कारंजा शाखेचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। करण्यासाठी समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर या सर्वांनी कारंजा शाखेनं कारंजा कमिटी तसेच सर्व शाखेतील पदाधिकारी यांनी मिळून आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनामध्ये ह्याच गोष्टीचा आम्ही उल्लेख केलेला आहे की हे झालेले जे कृत्य आहे हे अतिशय निंदनीय आहे आणि हा निंदनीय प्रकार हा आम्ही कधीही खपून घेणार नाही आणि याला आम्ही तोडीस तोड उत्तर देण्याला तयार आहोत। सांगा बोला। मुंबई येथे जे पवई येथे दलितांचे 750 परिवार घर उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावर आणलेला आहे। या पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा असा प्रकार त्या दलित बांधवावर झालेला आहे आणि हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसात कुठलाही कायदा सांगत नाही तुम्हाला की त्यांना तुम्ही घराच्या बाहेर काढा किंवा त्यांचे घर उद्ध्वस्त करा। तुम्हाला घर उद्ध्वस्त करण्यासाठी काहीतरी कालावधी असतो आणि हा कायद्यात सांगितलेला आहे। तरी हे सरकार अतिशय सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की सरकारने ही घुसखोरी किंवा पेटा खाणारं सरकार जे म्हणतात की त्याला 56 पेट्या नाही 56 खोके घेतलेले हे सरकार हे अतिशय सरकार निंदनीय आहे आणि ह्या अशा सरकारच्या धोरणामुळेच आज हे 750 परिवार रस्त्यावर आलेले आहेत। ह्या सरकारला कायदा कानूनचं काही घेणं देणं नाही, संविधानाचं काही घेणं देणं नाही, बाबासाहेबांनी काय लिहिलं संविधानामध्ये त्याचं काही देणं घेणं नाही। आज हा सरकार म्हणजे स्वतःला एक वरिष्ठ समजत आहे, संविधानाच्या पेक्षा वरचं समजत आहे आणि म्हणूनच हे संविधानाला महत्त्व न देणाऱ्या ह्या सरकारचं, मंत्र्याचं, गृहमंत्र्याचं आणि पवईमधील जे पदाधिकारी आहे उच्च त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। आज राजरत्न साहेब आंबेडकर हे रस्त्यावर आहेत, उपोषण मांडलेलं आहे आणि खऱ्या गोष्टीसाठी जर या देशात उपोषण मांडावं लागत असेल आणि कोणाच्या परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी जर एवढे मोठे पावलं उचलायला लागत असेल, मुलाबाळांना रस्त्यावर काढत असेल तुम्ही, तर संविधानाचा काय उपयोग आहे? हे परिवार म्हणजे प्रत्येकाचा परिवार आहे, आपला परिवार तसा दुसऱ्यांचा परिवार। आज मंत्र्याला परिवार नाही आहे का? गृहमंत्र्याला परिवार नाही आहे का? त्याचा परिवार जर रस्त्यावर आला असता त्याला कसं वाटलं असतं? मग हा गरीब परिवार नाही का? गरीब लोक परिवार नाही का? यांना काही मुलं बाळं नाही का? यांना काही भावना नाहीत का? असं भावना नसलेलं, भावना शून्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।